सिन्नर मतदारसंघाचे उमेदवार उदय सांगळे या ठिकाणी आलेले आहेत। शरद पवार यांची आज या ठिकाणी सभा झालेली आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या सभेला वयोवृद्ध लोक असतील, तरुण असतील यांचा मिळतोय। जबरदस्त अशा पद्धतीची सभा, काही लोक नाचताना आम्ही बघितले सभेमध्ये। काय वातावरण बघायला मिळतंय सिन्नरमध्ये? आज शरद पवार साहेब सिन्नरमध्ये आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड उत्साह हा आपल्याला सर्वांना दिसतोय। उपस्थित राहिलेला जनसमुदाय हे आपल्याला सांगून जातंय की सिन्नरमध्ये परिवर्तनाची लाट आहे। आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग हा सिन्नर मतदारसंघात आणि या जिल्ह्यात आहे, आपल्या सर्वांना माहिती। आणि पवार साहेबांनी येणं आणि जनतेला संबोधित करणं, मला वाटतं हेच फार मोठं विजयाचं गणित आहे। खरं तर सकाळची सभा होती, मात्र लोक सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी येऊन पवार साहेबांना तुम्हाला ऐकण्यासाठी थांबलेले होते। निश्चितच पवार साहेब आज खूप वर्षानंतर जाहीर सभेसाठी सिन्नरमध्ये आलेत, त्यामुळे लोकांना उत्सुकता होती की पवार साहेब येणार आणि पवार साहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक हे अतिशय उत्सुक होते। त्यामुळे हा सगळा उत्साह आपल्याला दिसतोय। राजाभाऊ वाजे यांना ज्या पद्धतीने मदत केली, निवडून दिलं, त्याच ताकदीने उदय सांगळे यांच्या पाठीमागे उभं राहा असा संदेश पवारांनी दिलेला आहे। लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होणार। जसं राजाभाऊ वाजेंना लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीने विधानसभेला देखील माझ्या पाठीशी सिन्नरकर आणि सिन्नर मतदारसंघ हा पूर्ण ताकदीने उभा राहील। कॉलेजचे तरुण असतील, वयोवृद्ध, काही लोक तर 90 वर्षाचे एक आजोबा नाचताना आम्ही बघितले सभेत। हा लोकांमध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये परिवर्तन होण्याच्या दृष्टीने जी काही वाटचाल चालू आहे त्या आनंदामध्ये हा लोक उत्साह व्यक्त करताय। आपण बघतोय की उदय सांगळे यांची ही प्रचार सभा जी आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि पवारांच्या या सभेमध्ये काही वयोवृद्ध लोक जे आहेत ते अक्षरशः नाचताना बघायला मिळाले। त्यामुळे सिन्नरमध्ये आता एकूणच वातावरण जे आहे ते बदलणार का आणि त्याचा फायदा नेमका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।